आपणा सर्वांच्या आवडत्या स्कॉलर परिवारामध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आज एक नवीन विषय घेऊन आलो आहे. त्या विषयाचं नाव आहे संत एकनाथ महाराज. यांच्याविषयी आज आपण सुंदर अशी 10 ओळींची माहिती पाहणार आहोत. ही 10 ओळींची माहिती आपण निबंधासाठी देखील अवश्य वापरू शकता. सुरुवात करूया. संत एकनाथ वारकरी संप्रदायातील थोर संत होते. मी अतिशय सावकाश वाचत आहे. तुम्हाला लिहिताना कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही. संत एकनाथ वारकरी संप्रदायातील थोर संत होते. पुढील वाक्य पाहूया. त्यांचा जन्म पैठण येथे झाला. पैठण येथे झाला. पुढील वाक्य. त्यांच्या आईचे नाव रुक्मिणी. त्यांच्या आईचे नाव रुक्मिणी, तर वडिलांचे नाव सूर्यनारायण होते. सूर्यनारायण होते. पुढील वाक्य. संत एकनाथांनी जनार्दन स्वामींना गुरु मानून त्यांच्याकडे शिक्षण घेतले. पुढील वाक्य. सर्वसामान्य जनतेमध्ये भक्ती रुजवण्यासाठी त्यांनी भारुडे लिहिली. मित्रांनो, तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. तुम्हाला शाळेत लागणाऱ्या ज्या काही आवश्यक गोष्टी आहेत, स्कूल बॅग असेल, टिफिन असेल, पाणी बॉटल असेल, नोटबुक असतील, पेन असतील, या सर्व वस्तू घेण्यासाठी तुम्हाला दुकानात जायची गरज नाही. या सर्व वस्तू तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे. त्या लिंकवर तुम्ही क्लिक करून लगेच ऑर्डर करू शकता. चला पुढे जाऊया. त्यांनी जातीभेदाचा विरोध केला. पुढील वाक्य. त्यांनी एकनाथी भागवत व भावार्थ रामायण हे ग्रंथ लिहिले. पुढील वाक्य. संसारात राहून परमार्थ करता येतो. करता येतो हे त्यांनी
दाखवून दिले. हे त्यांनी दाखवून दिले. पुढील वाक्य आहे, एकनाथांनी आळंदीस जाऊन. एकनाथांनी आळंदीस जाऊन ज्ञानेश्वरांच्या समाधीचा जीर्णोद्धार केला. जीर्णोद्धार केला. शेवटचं वाक्य पाहूया. अशा या महान संताने 1599 मध्ये पैठण येथे समाधी घेतली. मित्रांनो, तुमच्यासाठी एक सोपा प्रश्न आहे. संत एकनाथ महाराजांचा जन्म कोणत्या गावी झाला? या प्रश्नाचं उत्तर तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये लिहून मला पाठवायचं आहे. मी वाट पाहतोय तुमच्या कमेंटची. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत नमस्कार. मजेत राहा, खुशीत राहा.